नमस्कार, मी मेधावी सराफ, आहार तज्ज्ञ व मधुमेह समुपदेशक, आशीर्वाद क्लिनिक डायबिटीज, थायरॉइड अँड ओबेसिटी केअर सेंटरच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत करते. आज आपण डायबेटिक डाएट म्हणजे काय याबद्दल जाणून घेणार आहोत. डायबिटीस म्हणजे नक्की काय? सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास इन्सुलिनच्या कमतरतेमुळे रक्तातील साखर वाढणे म्हणजेच डायबिटीस होय. डायबिटीस हा वेळेत नियंत्रणात न आणल्यास डोळे, मूत्रपिंड, हृदय आणि मज्जासंस्थेवर याचा परिणाम होऊ शकतो. परंतु योग्य आहार आणि जीवनशैलीत काही सकारात्मक बदल करून आपण मधुमेहावर नियंत्रण आणू शकतो. मधुमेह व्यवस्थापनेत बॅलन्स डाएट म्हणजे संतुलित आहार महत्त्वाची भूमिका बजावतो. डायबेटिक डाएटची काही उद्दिष्टे आहेत, जसे की रक्तातील वाढलेली साखर नियंत्रणात ठेवणे, ज्याला आपण ग्लायसेमिक कंट्रोल असे म्हणतो, वजन नियंत्रणात ठेवणे, मधुमेहामुळे होणाऱ्या अल्पकालीन व दीर्घकालीन दुष्परिणामांचे धोके टाळणे आणि रक्तातील चरबीचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे. डायबेटिक डाएट म्हणजे फक्त आहारावर बंधन नव्हे, तर एक संतुलित आहार पद्धत आहे, जी आपल्या शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक घटकांचा एक सुवर्ण मध्य आहे, जसे की कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स इत्यादी. तर डायबेटिक डाएटमध्ये या पोषक घटकांचे प्रमाण किती असले पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात जाणून घेऊया. कर्बोदकांचे प्रमाण 55 ते 65% असले पाहिजे, ज्यामध्ये मुख्यतः जटिल कर्बोदके, ज्याला आपण कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असे म्हणतो, उदाहरणार्थ संपूर्ण धान्य, डाळी व उसळी इत्यादी. प्रथिनांचं प्रमाण हे 10 ते 15%, ज्यामध्ये व्हेज आणि नॉनव्हेज असे दोन्ही पदार्थ, उदाहरणार्थ डाळी, उसळी, सोयाबीन, टोफू, अंडी, चिकन, मासे इत्यादींचा समावेश होतो. चरबीचे प्रमाण हे 20 to 25% किंवा त्यापेक्षा कमी असले पाहिजे, ज्यामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती तेल, जसे की सोयाबीन, सूर्यफूल, करडई, काही विशिष्ट प्रकारचे नट्स अँड ऑइल सीड्स, ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकाडो इत्यादींचा समावेश होतो. आता आपण डायबेटिक डाएट म्हणजे काय आणि त्यातील पोषक घटकांचे प्रमाण पाहिले. तर आता हा आहार आपण योग्य प्रमाणात घेत आहोत की नाही हे निश्चित करणे देखील महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या शारीरिक गरजेनुसार पोषक घटकांची गरज वेगळी असल्याने आहारातील कर्बोदके, प्रथिने आणि स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ठरवणे आवश्यक आहे. तर अधिक आहारविषयक सल्ल्यासाठी आपण आशीर्वाद क्लिनिकला भेट देऊ शकता. पुढील भागात आपण मधुमेही रुग्णांनी कोणते अन्नपदार्थ खावेत आणि कोणते अन्नपदार्थ टाळावेत याबद्दल माहिती बघणार आहोत. धन्यवाद.